आपटलेला बॉल पहिल्या चेंडूवरती मात्र समोर पंच करायचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि मंदार गुरवला माघारी परतावं लागेल. तिसरा विकेट गमावलाय तो गिरगाव बॉईज टीमने. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाला आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. फलंदाज निवडायची वेळ आली आहे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. या स्पर्धेचं भव्य आयोजन युवासेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून. आणि या बघा या वेळेला मात्र आपण युवासेना ओहो या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्विंग यानं मिस आहे परंतु या 22च्या स्वरूपातल्या धावाही महत्वाच्या असतील या शेवटच्या क्षणात. फुल टॉस चेंडू होता. या वेळेला मिडॉन मध्ये एक शॉर्ट मिडॉन मध्ये फिल्डर सजवला. रनआउटची संधी आणि ती निर्माण केली. येस आणि पंचांनी सुद्धा अपीलला मान्यता दिली आहे. मला वाटतं अपील करायची गरजच पडली नसेल. त्या ठिकाणी मात्र अगदी क्लिअर डिसिजन आहे. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. संचित ऑन स्ट्राईक. खोलात टाकला. या वेळेला दुसरी धाव घेतली जाईल का? कंपल्सरी चेसचा नियम आहे. एक रन घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. रनआउटची संधी आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता या बॉलवरती एक रन तर आली आहे. शेवटच्या बॉलवरती आता मात्र जिंकण्यासाठी अजून 3 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. त्यामुळे चौकार ठोकण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. या मैदानावरती 3 धावा धावून काढणं तितकं सोपंही नाहीये. त्यामुळे आता काय विचार करून फलंदाज मैदानामध्ये जाईल आणि काय मनस्थिती असेल, काय प्रेशर हँडल करेल. आणि या वेळेला त्रिफळाचीत क्लीन बोल्ड केलं आणि पहिला सामना मात्र विजयी ठरला तो प्रशांत 11 वाळकेश्वर. पहिल्याच मॅच मध्ये मात्र एक मोठा विजय या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातून. एक चांगली सुरुवात होते प्रशांत 11 वाळकेश्वर